पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे घरासमोरील किरकोळ वादातून थेट कुऱ्हाडीने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात लोहारा येथील रवींद्र पांढरे व 39 व्यवसाय रिक्षा चालक हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 8 वाजेच्या सुमारास ही घटना लोहारा गावातील त्यांच्या घरासमोरच घडली। फिर्यादी रवींद्र पांढरे हे घराबाहेर असताना त्यांच्या 13 वर्षीय मुलाने फोन करून त्यांना कळवले की घरात त्यांच्या आई व काकांची धक्काबुक्की सुरू आहे। ही माहिती मिळताच ते तातडीने घरी आले। दरम्यान त्यांनी संबंधित समोरील व्यक्तींना जाब विचारला असता संशयित आरोपी रवींद्र यांनी संतापाच्या भरात तुला सोडणार नाही अशी धमकी देत घरातून कुऱ्हाड आणली आणि पांढरे यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली। तसेच त्यांची आई लताबाई हटकर यांच्याही हातात आसरीने असल्याचे सांगण्यात आले। सदर वाद हा घरासमोरील सडा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झाल्याची माहिती पुढे आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे दोघा संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जखमी रवींद्र पांढरे यांच्यावर जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। घटनेचा पुढील तपास पिंपळगाव पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल शांतीलाल पगारे हे करीत आहेत। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।